नमस्कार. मी निळकंठ हिंदूराव गोसावी. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझे चिरंजीव दत्ताजी आणि काजल यांचा शुभविवाह संपन्न होता. तुम्ही आजपर्यंत दिलेलं मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद यानंतरही असंच आमच्या कुटुंबावर राहो ही सदिच्छा. चिरंजीव दत्ताजी आणि ची चौका काजल. वर दत्ताजी आणि वधू काजल यांचा मंगल विवाह सोहळा. दत्ताजी आणि काजल यांचा हा विवाह सोहळा हा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय क्षण, ज्यामधून पडियार आणि पवार या दोन्ही कुटुंबांमध्ये आनंद, प्रेम आणि स्नेह निर्माण झाला. या सोहळ्यात प्रत्येक विधी आणि क्षण खास होता. जणू या दोघांच्या जीवनाची सुरुवात एक पवित्र आणि मंगलमय संदेश देऊन जाणार होती. दत्ताजी आणि काजल यांच्या या लग्न सोहळ्याची सुरुवात मुहूर्तमेढ या प्रसन्न करणाऱ्या कार्यक्रमापासून झाली. मुहूर्तमेढ म्हणजे शुभतेचा आरंभ. दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्राचे कुलदैवत आणि पडियार कुलाचे दैवत श्री खंडोबा यांना निमंत्रण देऊन हा विवाह सोहळा सुरू झाला. कर्पूर गौरम करुणा. पडियार यांच्या कुटुंबियांनी श्री खंडेरायांना विशेष आमंत्रण दिले. या पवित्र विधीसाठी 24 एप्रिल 2024 या शुभ मुहूर्ताची निवड करून या सोहळ्याची सुरुवात झाली. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. चारही बाजूला एक भव्य शुभता आणि आशीर्वादाचा भाव हा या मुहूर्त मेढच्या प्रसंगी जाणवत होता. घरासमोर घातलेली रांगोळी पासून ते आपल्या डॉक्टर मालिनी माईने करवली म्हणून घेतलेल्या प्रत्येक जबाबदारीपर्यंत प्रत्येक बाबतीत नीटनेटकेपणा दिसत होता. तोरण, मुहूर्तपूजन, गारवा, सुहासनी पूजन आणि भोजन, तसेच हलगीच्या तालावर नाचताना संपूर्ण परिवार अगदी आनंदात आनंद दिसत होते. सगळ्यांच्या उपस्थितीत हसत खेळत आणि थोरांच्या शुभ आशीर्वादाने हा मुहूर्त मेढीचा कार्यक्रम पार पडला. मेहंदी तेवावी माळवे नैनो रंग गयो गुजरात रे मेहंदी रंग लाग्यो. दिनांक 26 एप्रिल 2024. शुभता आणि समृद्धीचे प्रतीक हळद दळणे. मेहंदी रंग लाग्यो रे. हळद दळणे ही हिंदू वैदिक पद्धतीमध्ये एक अत्यंत खास विधी आहे. घरातील सर्वच लोक या कार्यक्रमात उत्साही आणि आनंदी दिसत होते. मेहंदी रंगाची आणि प्रेमाची छटा उमटवणारी एक रंगीत विधी. दिनांक
26 एप्रिल 2024. आनंदाच्या या सोहळ्यामध्ये मेहंदी हा एक अतिशय गोड आणि रंगीबेरंगी विधी असतोच. आणि आपल्या या दत्ताजीच्या हातावरील मेहंदीचा रंग त्याच्या व्यक्तिमत्वासारखा उजळ आणि धाडसी उठून दिसत होता. मेहंदीचा गंध हा या दोघांच्या आयुष्यात प्रेम आणि नवा रंग भरणारा होता. मेहंदी तेवावी माळवे नैनो रंग गयो गुजरात रे मेहंदी रंग लाग्यो रे वाटी घूंटीने भर्यो वाट कोने वाटी घूंटीने भर्यो वाट कोने भाभी रंगो तमारा हाथ रे मेहंदी रंग लाग्यो रे मेहंदी झाली. या विवाह सोहळ्यातील अत्यंत महत्वाचा समारोह म्हणजे हळदी आणि संगीत संध्याचा कार्यक्रम. आपले नवरदेव तयार होऊन आले. आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतले. ओवाळणी झाली. आईने आपल्या लाडक्या मुलाला घट्ट आलिंगन दिले, आशीर्वाद दिले, लाड केले आणि नवरदेव निघाले थेट लग्न मंडपाकडे, म्हणजेच आपल्या रघु जानकी या हॉलकडे. विवाह सोहळ्याचा अनुभव केवळ एक सुंदर संधीच नाही, तर तो एक भव्य, सुशोभित आणि दिव्य वातावरणात रंगलेला असावा असे प्रत्येकाला वाटते. आणि यासाठी रघु जानकी हा हॉल त्याची दिव्यता आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहेच. प्रत्येक कोपऱ्यात असलेले सुसंस्कृत आणि अत्याधुनिक डिझाईन, सजावट, त्याचबरोबर वास्तुशास्त्राची समतोलता हा या हॉलच्या सौंदर्याला अजून प्रभावी बनवत होता. आणि अशा या भव्य हॉलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार होता. हळदी सोहळा दिनांक 27 एप्रिल 2024. विवाह सोहळा हा एक भारतीय वैदिक परंपरेचा भाग आहे. हळद अंगाला लावणे हे फक्त एका शुद्धतेचे व सौंदर्याचे प्रतीक नाही, तर ती नवविवाहित जीवनाच्या शुभतेची आणि समृद्धीची सुरुवात आहे. या दिवशी धारवाड कर्नाटक व इचलकरंजी महाराष्ट्र येथील दोन्हीही परिवार एकत्र येऊन हळदीच्या पिवळ्या आणि रंगीबेरंगी वातावरणात आनंद साजरा करताना दिसत आहेत. Welcome to the wild side. Back it up. धम्माल आणि उत्साह दिनांक 27 एप्रिल 2024. संगीत संध्या. काजल आणि दत्ताजी यांच्या संगीत संध्येच्या वेळी आनंद आणि धम्मालीचे वातावरण निर्माण झाले होते. धारवाडचे पवार आणि इचलकरंजीचे पडियार हे दोन्हीही परिवार एकत्र येऊन गाणी, नृत्य, धम्माल करून आनंद घेत होते.
आणि गाण्यात प्रेमाच्या नवीन प्रवासाची झलक दिसत होती. लग्न. ची सौका काजल ही तिच्या गोंडस आणि सुंदर रूपात खूपच उठून दिसत होती. तिच्या सौंदर्यात, तिच्या चेहऱ्यात प्रेमळ स्वभाव झळकत होता. आणि इकडे आपले दत्ताजीराव ही आकर्षक आणि रुबाबदारपणे शोभून दिसत होते. या दोघांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि स्मित हास्य तर होतेच, पण सर्वत्र उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. सर्वच उपस्थित वऱ्हाडी आणि समुदाय अगदी प्रसन्न प्रसन्न होते. सकाळचे शिवलग्न मुहूर्त व अक्षता. रविवार दिनांक 28 एप्रिल 2024. दत्ताजी आणि काजल यांच्या विवाह सोहळ्यातील पवित्र मुहूर्त अक्षता हा दोन्ही परिवारांसाठी एक भावनिक क्षण होता. दोन्हीकडील परिवाराची लगबग तर दिसतच होती, ज्यात दोन्ही परिवारामधील प्रेम, विश्वास आणि स्नेहाचा धागा जुळलेला दिसत होता. दोन्ही परिवारातील मंडळींनी त्यांच्यावर शुभमंगल सावधान असे ऐकताच अक्षता टाकून त्या दोघांनाही एकरूप केले. काजल आणि दत्ताजींनी एकमेकांच्या डोईवर अक्षता अर्पण केल्या. दत्ताजींनी काजलच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र हे केवळ एक आभूषण नाही, तर एक जीवनभराच्या बंधनाची सुरुवातच आहे. तसेच मंगळसूत्र म्हणजे दोन जीवातील प्रेम, समर्पण आणि विश्वासाचे प्रतीक. काजलच्या डोळ्यात आनंद आणि प्रेम हे दिसत होतं. आणि ह्या संपूर्ण क्षणाने विवाहाला एक शाश्वत आणि दिव्य महत्त्व दिले होते. सात फेरे. सप्तपदी हे जीवनभरच्या बंधनाचे वचन असते. दत्ताजी आणि काजल यांचे हे 7 फेरे हे क्षण 7 वचनांचा होता. प्रत्येक फेरीत ते एकमेकांसाठी प्रतिज्ञा घेत होते. प्रत्येक फेरीत त्यांचं प्रेम, विश्वास आणि कुटुंबासाठी समर्पण दृढ होत होतं. पूजा झाली, होम हवन झाले आणि बंधूची कानपिळीही झाली. लग्नाची सुपारी फुटणे कार्यक्रम आणि ओटी भरणे. एकीकडे मुहूर्त अक्षदा तर दुसरीकडे सुपारीचा कार्यक्रम. सुपारी कार्यक्रम हा सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि आदर तसेच मानपान देण्याचा समारोह. दत्ताजी आणि काजल यांच्या कुटुंबियांनी तसेच समाजातील सर्व लहान मोठे आणि वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत हा सुपारीचा समारोह हसतमुखाने पार पडला. त्यानंतर ओटी भरणे ह्या धार्मिक विधीतून काजलचे पारंपरिक पद्धतीने खोळा भरण्यात आला.
विवाहाच्या दिवशी पंचपांडव भोजन ही विधी सर्वांनाच आकर्षित करणारी. हे 5 पांडव एका ताटात बसून तूप, भात आणि गुळाचा मनसोक्त भोग घेताना आपल्याला दिसत आहेत. जोगी गोसावी विवाह पद्धतीत या लग्न मंडप्यांचा आशीर्वाद नवजोडप्यासाठी आवश्यक आहे. विवाह हा केवळ एक सोहळा नाही, तर संपूर्ण जीवनाच्या सुरुवातीचं पर्व आहे. दत्ताजी आणि काजल यांचा हा विवाह हा फक्त विवाहच नाही, तर 2 कुटुंबाच्या प्रेमाचं, विश्वासाचं आणि समृद्धीचं बंधन आहे. हा विवाह म्हणजे एक नवीन जीवन सुरू करणारा आणि एक अविस्मरणीय आठवण तयार करणारा क्षण, जे दोन्ही कुटुंबांना आयुष्यभर जपावे लागणार आहेत. आपले दत्ताजीराव आणि नववधू काजलताई हे दोघेही अगदी नटून थटून या लग्न सोहळ्यासाठी तयार झाले आहेत. मामा सज्जन आणि भाचे दिनशराव सुद्धा या नवरदेवाला तयार करताना आपल्याला दिसत आहेत. लग्न सोहळ्यासाठी एक आलिशान बग्गीचं नियोजन करण्यात आलं होतं. या बग्गीतून दोघांचं शाही थाटात लग्न मंडपात आगमन झालं. दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरण्यात आला. सर्वांच्या साक्षीने भटजींकडून मंगलाष्टकांचे मंत्र उच्चारण्यात आले. आणि या पवित्र बंधनामध्ये या दोघांच्या डोईवर अक्षता पडल्या. आणि हे जोडपे आजपासून कायमचे एक रूप झाले. लग्न झाले. या लग्नामध्ये परिवारातील प्रत्येक सदस्य, पै पाहुणे, लहान मोठे सर्वच मान्यवर, मार्गदर्शक, त्याचबरोबर भरगच्च भरलेल्या रघु जानकी या हॉलमधील सगळ्यांच्याच साक्षीने हा मंगल सोहळा पार पडताना दिसत होता.
no sé lo que voy a hacer sin ti. Sabes que tú eres la que me hace feliz, la que me hace feliz, mi amor. साडा नाडा कार्यक्रम. हातावर बांधलेले कंकणबंध सोडवण्यात आले. कापूस लपवाछपवी झाली. इष्टदेवता नमस्कार झाले. रंगपाणीचा खेळ झाला. गहूचे समान वाटप झाले. साडा नाडाचा कार्यक्रम हसतमुखाने पार पडला. आणि आता आपली लाडकी काजल विदाईसाठी तयार झाली. काजलने आपल्या बानू आईला, विलास बाबांना, बाबुल मोरा आणि लहानपणातील आपल्या सर्वच सवंगड्यांना भेटत होती. छोटो के जा बाबुल मोरा नहीं हर छोटो हे जा. भेटता भेटता अश्रूंना वाट मोकळी करत आपली काजल एक एक पाऊल पुढे टाकत आपल्या नव्या विश्वाकडे निघाली होती. चार कार मिले मोरे डोलियां सजा मोरा अपना बेगाना छोटो जाए रे. मोरा अपना बेगाना छोटो बाबुल मोरा नहीं हर छोटो हे जा. गृहप्रवेश.
गृहप्रवेश हा प्रत्येक नववधूसाठी रोमांचित करणारा प्रसंग असतो. दोघांनीही नावे घेतली. काही शब्द येतात होठातून, काही येतात गळ्यातून, पण काजलचे नाव येते ते फक्त हृदयातून. आणि काजलने धान्याचे माप ओलांडून या घरची सून म्हणून, या घरची लक्ष्मी म्हणून घरात पहिले पाऊल टाकले. काजल कायमची या घरात सून झाली. तिच्या पावलांमुळे घरात सुख, समृद्धी आणि प्रेमाचे वातावरण पसरले. ही नववधू काजल दत्ताजींच्या जीवनातील एक अनमोल रत्नच बनून आली आणि तिच्या येण्याने घरात आशा, विश्वास आणि प्रेमाचं तेज निर्माण झालं. आपल्या दत्ताजी आणि काजल यांच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण शूटिंगची जबाबदारी तुम्ही नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट आणि पार्थेक्स फिल्म प्रोडक्शन यांच्या टीमवर सोपवलीत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार. आमचे काम तुम्हाला आवडत असेलच, त्याबाबत शंका नाहीच आहे. आमच्या संपूर्ण टीम आणि तुमच्या सर्वांकडून आपल्या दत्ताजी आणि काजल यांच्या वैवाहिक जीवनाला आभाळभर शुभेच्छा. धन्यवाद.